नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर आता मी चालली आहे परत मुंबईला. सकाळ सकाळचा आमचा गावचा व्ह्यू बघा, खूप छान असतो आणि जाण्यासाठी थोडंसं नर्वस व्हायला लागतं. तर मस्त मस्त व्ह्यू आहे आणि सकाळ सकाळ पाऊस पडलाय बघा, पूर्ण पाणी पाणी झालंय. मस्त पाखरांचा आवाज येतोय. सूर्य उगवला. रेल्वे स्टेशनला पोचलो आहे. ट्रेनमध्ये पण बसलो. ट्रेन आमची 45 मिनटं लेट आहे आणि बघूया. आता सकाळचं वातावरण छान आहे, पण पुढे काय होतं माहिती नाही, किती गरम होतं आहे ते. कारण सकाळच पाऊस पडल्यामुळे कसं थोडंसं क्लायमेटमध्ये चेंज झालेलं आहे. तर ट्रेन पण सुटलेली आहे. चला परतीचा प्रवास चालू करूया. तर ट्रेन आता भोके स्टेशनपर्यंत पोहोचली आहे आणि क्रॉसिंगसाठी आता इथे थांबणार आहे. तरी बघा बाजूने गेली आहे ती वंदे भारत आणि ह्याच्यासाठी आमची ट्रेन इथे थांबवून ठेवली होती. तर आमच्या ट्रेनने पण आता हॉर्न दिलेला आहे आणि आमची पण ट्रेन आता चालू होते आहे. गरमी परत वाढली आहे आणि आम्ही आता दरवाजामध्ये बसून थोडीशी जर्नीची म्हणजे मजा घेतो आहे प्रवासामध्ये. इथे बसल्यानंतर खूप मजा होते, पण कोणीही बसाल तर म्हणजे कम्फर्टेबल असाल तरच बसा, कारण रिक्स पण तेवढीच आहे. आता मी चाललो परत मुंबईला. काळे काळे झालं सगळेजण गावाला भरपूर, आणि आम्ही कुठे बसलोय, दरवाजावरती बसलोय. मुस्कानसारखं नुकसान नाही झालं आहे यावेळी. उतरलो बाबा एकदाच वसईला, कारण गरमी एवढी पडले ना. बघा सगळेजण आंब्याच्या पेट्या वगैरे घेऊन चालले. घरी पोचलो. घरी पोचल्यानंतर पहिल्यांदा माझी नजर पहिली बाल्कनीमध्ये गेली. बाल्कनीची हालत काय झाली आहे बघा तुम्ही. फुलं आले झाडला, पण तेच विचार करत येत होतीस, बोल ना. घरामध्ये भरपूर घाण झाली होती. पहिलं झाडांना पाणी वगैरे टाकलं आणि पहिलं साफसफाई करून घेतली आणि संध्याकाळी आंबे आणले होते. ते आंबे पहिले बघितले आणि आंब्याला म्हणजे आंबे पिकलेलेच भावाने दिले होते आणि त्याच्यामुळे म्हटलं चला पहिलं काढून फ्रीजमध्ये ठेवूया, नाहीतर एवढ्या गरमीमध्ये अजून ते पण कसून जातील. म्हणून मग पहिला आंबे काढले आणि भावाने माझे कच्चे आंबे पण दिले होते. तर ते कच्चे आंबे मला लोणच्याला घालायचे होते आणि मध्ये पिकत ठेवण्यासाठी घालायचे होते. हाय हाय, ये तो आंबे का बरसात हो गया है इधर. अरे यार, हे काय ते आंबे पाडलेस तू? ही माणसं ज्यांना आंबे भेटतात ते आंबे फेकतात. हे बघा आमचं खारुताईचं पिल्लू केवढं मोठं झालंय. त्याला केस आलेत, त्यांची डोळे पण उघडलेत. आवाज करतायत बघा. ही पिल्लं होती माझ्या बाजूवालीकडे.
पिलो थांब ना, एवढ्या जवळ कुठे आणते का?